नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. रात्रीचा अचानक आमचा प्लॅन झाला आहे शनी शिंगणापूरला जाण्याचा आणि आज आपण घेऊन चाललेलो आहोत. दिसेल का तुम्हाला लाईट येते. इनोवा ओल्ड मॉडेल म्हणजेच फर्स्ट जनरेशन. तर काय प्रवास असेल आपला, कसा असेल, किती मायलेज देते, हिचा परफॉर्मन्स काय आहे आणि आम्ही काय काय तिकडे एन्जॉय करणार आहोत सगळं सांगतो. तर ब्लॉग असाच पुढे बघत राहा, समजेल तुम्हाला. किधर जाना है सर आपको? किधर लेके जाऊंगे? अरे किधर जाना है आप ये तो बताओ. अब बोलो किधर लेके जाओगे? अरे हम लेके जाएंगे आपको सिंगापुर. ओके ओटीपी. ओटीपी. अरे ओला आहे का भाई? टोयोटा घेऊन ओलावर चालवू का आता? टोयोटा घेऊन. वन मोर पॅसेंजर ॲडेड. दोघंच आम्ही जाणार आहोत, बाकी पुढं बघत राहा. बघा आई शपथ भावानो, पुण्याचे रोड लय डेंजर, लय बेकार. ए भावा, कसा वाटलं तुला पुण्यात फिरून? जिरली पुण्यात यायची हाऊस जिरली आमची अक्षरशः पुण्यात यायची हाऊस फिटली. आम्हाला वाटलं की पुण्याला आम्ही बायपास करत जाऊ, पण जो बायपाससाठी पण जो गोल गोल फिरलो, आया एक खतरनाक रोड. एक तास आम्ही पुण्यामध्येच फिरलो. एक टन आम्हाला लय महागात पडला, लय महागात. भूक लागली, खायला आलोय. काहीतरी दिसला, बघू आता काहीतरी खाऊ आणि मग पुढे जाऊ. चलो, मेदूवडा खाऊन पुन्हा निघालो भूलभुलैयाच्या रस्त्याला. चलो. सकाळ झाली, धुका पडल्या. आलो तेव्हा काळोख होता. 11:30ला निघालो, 6च्या अगोदरच पोचलो. म्हणजे किती रे, 7.5 तासाच्या आसपास समथिंग. नाही, 7 तास ना. एक तास पुण्यामध्ये. हां, 1 तास ते घराघरा पुण्यातच फिरलो. तर आलो, रूम घेतली, फ्रेश झालो, दर्शन घ्यायला आलो. वातावरण एकदम मंत्रमुग्ध. इकडे दाखव, थंड वाटत. येते वा दिसत नाही. दिसते थोडी झालं. सकाळ मस्त होती. मंदिर परिसर मस्त. आम्ही ऑफ डेला आलो, म्हणजे गुरुवार आहे आज. गुरुवारी आल्यामुळे गर्दी मे बी कमी दिसते. बघूया कसं काय पुढे. चप्पल कुठे काढली? खाली बघ, समोर गेले. पायाकडे बघ, पायाकडे. चला, शनी शिंगणापूरचे दर्शन झाले. आता आम्ही निघालोय बीबी का मकबरा बघायला. रस्त्यातच आहे आपल्या इथून जाताना कुठेतरी, ते बघायचं आहे आता. पण मस्त आहे एरिया. हा मंदिर एरिया आहे. आम्हाला इथे झाली साऊथ इंडियनच खायचं आहे. अख्ख्या रस्त्यावर सगळे हॉटेल शोधत आलो, कोणाकडेच नाही. एक काहीतरी दिसलं हॉटेल, बघूया भेटलं तर भेटलं चांगलं. काय लिहिलंय रे? भेळ सेंटर ना काहीतरी. हां, भेळ सेंटर बघ केवढं मोठं. अरे बाबा बाबा, जसा काय छोटासा मॉल. शिवनेरी भेळ सेंटर इथं दिसलं साऊथ इंडियन. भाऊला आपण युटर्न मारून परत आलो ह्या रोडला. बघूया काय काय भेटतंय आतमध्ये. निराशा चेहऱ्यावर झळकते भाऊंच्या, त्याच्याहून जास्त माझ्या. ॲटलिस्ट वडापाव तरी भेटायला पाहिजे होता. वडापाव तरी खाल्ला असता एखाद, बाकी बघितलं असं पुढचं पुढे. वडापाव पण नाही.
वडापाव नाही. चला. अथक प्रयत्नानंतर शेवटी भाऊंच्या मेहनतीला यश. तिकडे भेटणार साऊथ इंडियन आणि आपण खाणार. आपण शॉर्टकट मारायचं डायरेक्ट टेबलावर. काय काय साहेब आपल्याकडे? हा इथे सर्व आहे. खाऊया खाऊया. बीबी का मकबराच्या रोडला लागलो फायनली. वरती आहे एकदम डोंगरावर. घाटाघाटाचा रस्ता एकदम छोटासा. लांबूनच मस्त दिसला. आता वरती जाऊन बघूया कसा आहे. दाखवतो तुम्हाला. हा असा वळणाचा रस्ता. गाडी दिसते का तुम्हाला? ती त्या तिकडे लावली. तिकडे कशाला उगाच पार्किंगचे पैसे द्यायचे. हा इकडे आहे. असं गोल फिरून ऐसा घूम के उधर को जाके ऐसा उधर को चढ़ के जाना है. वरती आहे खूप. चौनपक्की. ती बघा चौनपक्की दिसणार नाही तुम्हाला. धुक्यात गायब झाले. केवढ्या चौनपक्क्या. बापरे. हां आता इथं काय कसं होतंय. वया बिया घेऊन बसलीत माणसं. याचाच ॲड्रेस देऊ आपण. हां जा जा. येस. सिनेमॅटिक व्ह्यू. आणि हा ऐतिहासिक वास्तू. हा वास्तू ही वास्तू. आलो पुढे आलो मी. लांबून छोटी वाटली. जी गुगलवर फोटोज बघितले त्यात पण छोटी वाटली. पण इथे आरो कळलं लय मोठी आहे रे. मुंबईचे 7 माळे बसतील ना. 7 जास्त. हां 7 बसतील बरोबर. कारण हे 2 फ्लोअरचा एक पकड. हे 3 बेत्रिक 6 आणि त्याच्यावरती एक 7 आरामात. बरीच वर्ष. बापरे खूप मोठे आहे खूप. वा 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 वा. लॉक. सगळ्या ऐतिहासिक वस्तूमध्ये मेन गोष्टी लॉकच करून ठेवतात. बाहेरूनच बघा. ओ माय गॉड. थंडा चिळ वातावरण. पण हे आहे काय? इथे काय होतं आणि कशासाठी बांधलं आहे? शोध काढू आपण. तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा. यो बॉय. ए चौनपक्क्या. ते बघ चौनपक्क्या दिसतात काय? दिसतात काय चौनपक्क्या? हा दिसल्या. इथं सगळ्यात चौनपक्क्याच आहेत. केवढ्या आहेत. पूर्ण डोंगरावर बंद पडले. त्या लोकांनी बटन बंद ठेवलं आहे. नाही त्याला वारा सुटतो. बिल पण येतो आणि वारा सुटवला आहे त्याच्यामुळे बंद. दिस इज द वास्तू. चुना असतो चुना. दगड चुना. भावनो ही वास्तू आहे ना. इकडून तुम्हाला इथून डायरेक्ट मुंबई दर्शन. डायरेक्ट म्हणजे विचार करा. आपण अहिल्यानगरमध्ये आहोत ना. हां तिथून तुम्हाला डायरेक्ट मुंबई दर्शन दाखवतो. चला. अरे बापरे वय झालं रे. वय झालं. हे माकड कसं वाटतंय? कारगार वाटते. तो कुत्रा कसा लय उन्हात. कुत्ता झोपाय. कुत्ता उधर. कुत्र्याची लाईफ आपण जगतोय. तो तर बघ ना यार. शपथ भाई कुत्र्याची लाईफ आपण जगतोय. मरा इकडे तिकडे भटका. कचऱ्याची पण व्यवस्था खूप चांगली केलेली आहे. तरी पण लोक अशी असतात हुशारी. कचरा असे बाहेर टाकतात. ते जास्त शिकलेले लोक आहेत ना ते असे बाहेर टाकतात. बरं आपण कमी शिकलो. यस खूप कमी. दिसते का मुंबई? दिसते.
भाऊ ना धुक्यामध्ये जर थोडंसं गायब झालं आहे मुंबई, पण ठीक आहे, थोडाफार नजारा दिसतो तुम्हाला, पुण्यापर्यंत नजारा दिसेल. थोडाफार ये चौन पक्क्या, हां थोडाफार नाही, फार थोड़ा. चौन पक्क्या गाइस, गाइस ये देखो गाइस, गाइस ये देखो चौन पक्क्या गाइस, और गाइस ये देखो, और गाइस, और गाइस ये देखो तालाब गाइस, ये देखो तालाब गाइस, तालाब के बाद ये देखो काला गाइस. छोड़ो, हे हायवे बघ, कुठला हायवे बघायचा बघ ना यार, ह्या लोकांकडे कुठे इथे स्पोर्ट्स कार वगैरे आम्हाला दिसल्या नाही, आणि ह्या लोकांचे हायवे एकदम असे एकदम ठणठणीत मस्त जबरदस्त. आणि भेंडी आपल्या साईडला स्पोर्ट्स कार्स आहेत, महागड्या महागड्या गाड्या आहेत, आणि रस्त्यावर खड्डे तिच्या गावात खड्डे, रस्त्यावर खड्डे नाही, खड्ड्यात रस्ते आहेत ते. एवढंच आहे, मोठी प्रॉपर्टी आहे, खूप मोठी. त्याच्यामध्ये हे बनवलं आहे, खाली काहीतरी आहे, बंद आहे, लॉक आहे. इथे पण काहीतरी आहे, दगडांवरती नक्षीकाम, सिनेमॅटिक व्ह्यू, फुल सिनेमॅटिक, आ हा हा. आणि त्याच्यावरती काहीतरी आपल्याला काय माहीत नाही, ऐतिहासिक वास्तू आहे त्याच्यामुळे चुकीची इन्फॉर्मेशन तर नाही देऊ शकत, ज्याबद्दल नाही माहिती तर नाही माहिती. जवळ वगैरे पण जाण्याची रिस्क नाही घेऊ शकत. इथे पण आय थिंक पूर्ण होतं, अर्ध गायब झालं आहे, अर्धवट आहे नक्षीकाम. अजून एक नवीन जागा, नवीन स्टॉप, अष्टविनायकमधला एक रांजणगावचा गणपती. आपल्याला रस्त्यातच लागला, मग थांबलो. महागणपती मंदिराकडे. अरे आपण हे शूज वगैरे गाडीतच काढून ठेवू, तिथं कोणाकडे काढून ठेवण्यापेक्षा. इकडून मंदिराकडे जायचं, पण शूज काढून ठेव आपल्या गाडीमध्ये. गणपती मंदिर छान आहे. दर्शन झाले गणपती बाप्पाचे, गर्दी नव्हती अजिबात, कारण गुरुवार आहे, म्हणजे वीकडे आहे ना, मधला दिवस, त्याच्यामुळे गर्दी नव्हती. डायरेक्ट मस्त दर्शन झाले. आता निघालो पुढे जायला. जेवलो आहे ना अजून, जेवायचं बघूया आता काहीतरी पहिला. तू काय खाणार? वडापाव. मी कांदा भजी. बस हो गया हमारा खाना, पैसे संपले. भावांनो, वेलकम टू पुणे. ट्रॅफिक ट्रॅफिक, फक्त ट्रॅफिक, बाकी काय विषय नाही. अजून पुण्यात कंप्लीट एंट्री पण नाही, अजून हा पुणे अख्खा क्रॉस करायचा आहे. ती ट्रॅफिक संपवायची आहे बाबा. आणि निसा टाइमपास करत आलो आहे मी, छान टाइमपास केला. वाटेल भेटत तिथं थांबलो आहे, जे जे भेटेल तिथं. रिलायन्स म्हणू नका, मिस्टर DIY म्हणू नका, डिकॅथलॉन म्हणू नका, काय म्हणू नका तुम्ही, सगळं आम्ही म्हणतो. लय टाइमपास झाला लय. आता ट्रॅफिकमधून निघून आपल्याला जायचं आहे घरी. बघूया पुढे काय काय होतं आहे. मी बोललो मस्त की त्या ताम्हाणी घाटातनं जाणार होतो, तिकडे थांबू, तुम्हाला मुळशी डॅम वगैरे सगळा तो धरण, पाणी विणी सगळा दाखवला असता, कसा असतो पाणी, कुठल्या कलरचा पाणी असतो, जंगल दाखवला असता. आता काय काय नाही, आता सगळा कालोख. मित्रांनो, फायनली आपण आपल्या घरी पोचलो. खूप स्ट्रगल झाला रे, खूप स्ट्रगल. म्हणजे हायवेला एवढं काय वाटलं नाही, पण जसं पुण्यात पोचलो, पुण्यामध्ये ड्रायव्हिंग करणं एवढं डिफिकल्ट झालं ना. म्हणजे तिथली ड्रायव्हिंग करणारी माणसं आणि रस्त्यावर चालणारी माणसं कधी तुम्हाला कुठून आडवे येतील, तुम्ही त्याचा काहीच अंदाज लावू शकत नाही. कोणीही कुठूनही येतं आहे, कसंही चालतं आहे, कुठंही थांबतं आहे, कसंही वळतं आहे, म्हणजे लिटरली काहीच आयडिया नाही, काहीच नाही.
मी एवढा घाबरत गाडी चालवली आहे ना, घाबरत इन द सेन्स असं की उगाच कोणाला आपली गाडी लागायला नको, कोण आडवा येतोय बाबा ये, काय प्रॉब्लेम नाही, कोण इकडून येते कोण तिकडून येते कसं, आणि एकदम जवळजवळून गाडी. म्हणजे मुंबईला तर आपण गाड्या चालवतोच, पण एक तरी पर्टिक्युलर एक डिस्टन्स असतो, एक लेन असते, त्या लेनमधून लोक गाड्या चालवतात, त्यांची लेन सोडत नाहीत. पण इथे तसं काहीच नाही, रस्त्यावर तर लेन तर दिसलेच नाहीत, आणि सिग्नलला पण कोण थांबत नाही रे, अजिबात नाही. म्हणजे मी थांबलो सिग्नलला, बाकी सगळ्या गाड्या चालल्यात मागून हॉर्न देतात, आणि मला असं वेगळंच वाटायला लागलं की अरे बापरे, म्हणजे मी काही चुकीचं करतोय का सिग्नलला थांबून. सगळे लोक अशी रागाने कोण बघत चाललेत, कोणी सिग्नलला थांबत नाही, काय नाही, म्हणजे काहीच हे नाही. आणि त्याच्यामध्ये भाई जे म्हणजे पुण्याचे रस्ते बनवणारे इंजिनियर्स, धन्यवाद धन्यवाद बस आमची जिरली. काय तुम्ही रोड बनवला यार, खतरनाक. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत आता की, म्हणजे मला मॅपमध्ये मी बघतोय की मला ना सरळ जायचं आहे. म्हणजे आम्ही पुण्यातून निघालो, सॉरी, मी इकडून शनी शिंगणापूरवरून निघालो ना, तर त्या रूटनी आम्हाला पुढं क्रॉस करून सरळ थेट आम्हाला ताम्हाणी घाटाला कनेक्ट करायचा होता. तर मी असं मॅपमध्ये बघतोय, तर मला असं तो सरळ रूट आहे. पण तो सरळ रूट करण्यासाठी पुण्यामध्ये म्हणजे घुसलो, मग तो असं गोल 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 जो फिरलोय इकडून तिकडे, राईट मार, लेफ्ट मार, सरळ जा, असा गोल फिर, असा राऊंड मार, तसं राऊंड मार. मग आम्ही लिटरली आहे ना, तुम्हाला सांगतो, पुन्हा क्रॉस करायला आम्हाला पाऊण तास, म्हणजे 45 to 50 मिनिट्स आमचे गेले, आरामात गेले, आरामात. आणि जवळजवळ एक 30-35 किलोमीटर समथिंग, एक्झॅक्ट मला आकडा माहीत नाही, पण 30 ते 35 किलोमीटर तरी आम्ही म्हणजे त्या पुण्यामध्येच फिरलो, इकडून तिकडे. म्हणजे पुन्हा क्रॉस करायला आम्हाला गेला. विचार करा, म्हणजे जो तुम्ही रूट यार असं सरळ बनवू शकत होतात, सरळ बनवा ना डायरेक्टली हायवे. आणि ज्यांना पुण्यामध्ये एंट्री करायचे त्यांच्यासाठी तुम्ही बायपास ठेवा, की तुम्ही इथून पुण्यामध्ये एंट्री करा. मग तुम्हाला ज्यांना फिरायचं पुण्यामध्ये त्यांनी गोल 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 फिरा ना. ज्यांना म्हणजे पुण्यामध्ये थांबायचं नाही, पुण्यामध्ये घुसायचं नाही, त्यांना पण म्हणजे नाईलाजाने पुण्यामध्ये गोल 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 फिरायला लागतंय. तुम्ही असे विचित्र ब्रिज बनवून ठेवलेत, त्या ब्रिजमध्ये पण तुम्ही म्हणजे असे बोर्ड नाही लावलेले आहेत कुठंच, कुठेही बोर्ड नाहीत की तुम्हाला इकडून उतरून या ठिकाणी जायचं आहे. जर तुम्ही मुंबईमध्ये फिरलात, नवी मुंबईमध्ये फिरलात, आपल्या एक्सप्रेस वेला जरी तुम्ही गेलात, तर तिथे पण ना, जिथे जिथे डायव्हर्जन येतोय तिकडे तिकडे बोर्ड येतात की हा रस्ता इकडे जातोय, तो रस्ता तिकडे जातोय. पुण्यात तसं काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे जर तुम्हाला पुण्याबद्दल माहिती आहे, कुठले रस्ते कुठे जातात, तरच तुम्ही जा. नवीन माणसाने मी तर म्हणेन बाबा जाऊ नका. तो गुगल मॅप पण भेंडी कन्फ्यूज झाला. आम्ही तर जाताना एक ब्रिज चुकलो, मग त्या ब्रिजमुळे परत तोच रूट कनेक्ट व्हायला आम्ही एवढा गोलगोल फिरलो, कारण तिथे एकतर बरेचसे रस्ते ना वन वे आहेत, म्हणजे ते फक्त जातात, तुम्ही तिथून येऊ शकत नाहीत. मी म्हटलं आता तरी लोक जात होते रॉंग वेनी, पण आम्ही रिस्क नाही घेऊ शकत. कशाला उगाच आपण रॉंग वेनी जायचो, आणि उगाच जर कुठे काय झालं, म्हणजे जायला तर नाही पाहिजे रॉंग वेनी, पण समजा चल ठीक आहे, एक म्हणजे 50 मीटर पण ना आम्ही तो लेफ्ट चुकलो, तर तेवढ्या मीटरपर्यंत पण आमची रिटर्न जाण्याची हिंमत नव्हती. कारण उद्या जर उठून काय झालं तिकडे चुकून, तर मग बऱ्याचशा गोष्टी फेस करायला लागतात, आणि आमच्या ट्रिपची पूर्ण वाट लागली असती. त्याच्यामुळे भाई इंजिनियर्सना म्हणजे मला हा प्रश्न पडला आहे, पुण्याचे रोडचे इंजिनियर, की भाई तुम्ही कसे रस्ते बांधलेत, म्हणजे का तुम्ही असं गोल 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 फिरवलेत, त्यात तुम्ही का ते वन वेच ठेवलेत. म्हणजे तुम्ही 5-6 लेनचा रस्ता वन वे, 5-6, मला माहिती नाही कुठे रस्ता आहे तो, मला त्याची नाव पण नाही माहिती, कारण मी जाताना पण काळोखात गेलो आणि येताना पण काळोखातच आलो. कुठे आहे तो माहीत नाही, पण तुम्ही तो वन वे का ठेवलात. जर ठीक आहे वन वे ठेवलं तर ठेवलं, असे रस्ते इकडून तिकडून इकडून तिकडून, म्हणजे जो रस्ता तुम्ही सरळ नेऊ शकता तो तुम्ही इकडून तिकडून घुमत फिरवत का नेलात त्या डेस्टिनेशनवर. तुम्ही सरळ एक ब्रिज ठेवू शकत होतात, की ज्यांना हायवे टू हायवे कनेक्ट करायला एक ब्रिज ठेवा ना. कारण पुन्हा एक असं सेंटरमध्ये आहे जिथे ना असा एक प्लस तयार होतो, म्हणजे मुंबईवरून आय थिंक बँगलोर साईडला जायला तो एक सरळ रूट आहे, आणि इकडून आम्ही जिथून आलो, मला नाही माहिती एक्झॅक्टली कुठे, पण मी मॅपमध्ये बघून एवढं मला कळत होतं की तुम्ही इथून हा सरळ हायवे ठेवू शकत होतात पलीकडे जायला, तिकडून येणाऱ्यांना सरळ हायवे तुम्ही ठेवू शकत होतात. आणि ज्यांना पुण्यामध्ये एंट्री करायचे ते लोक ऑब्व्हियसली बायपासनी खाली उतरू शकत होते. तुम्ही तसं का नाही केलं. काय मला काहीच संबंध नाही. जेव्हा मी पुण्यातनं बाहेर पडलो तेव्हा मला असं बरं वाटलं, जेव्हा ताम्हाणे घाटात लागलो, आहा म्हटलं बस सुटलो बाबा एकदाचा. खतरनाक, म्हणजे खतरनाक एक्सपिरियन्स झाला संपूर्ण ट्रिपचा.
मस्त वाटलं. आम्ही शनी शिंगणापूरचं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. मस्त वाटली ट्रिप. अशी अचानक भयानक निघाली त्याच्यामुळे फक्त पुण्यात तेवढा त्रास झाला. आता त्याच्याबद्दल काही जास्त गिरवण्यात अर्थ नाही. ओव्हरऑल ठीक आहे, झालं जे झालं. पण एक माझा एक्सपिरियन्स शेअर केला, मस्त झालं. तुम्हालासुद्धा हा व्लॉग कसा वाटला, तुमचे कमेंट्समध्ये मला मत सांगा. पुण्याच्या रस्त्यांबद्दल तुमचं काय मत आहे. व्लॉग कसा वाटला तेही सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या कुठल्या तरी व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.